वाशिम जिल्ह्यातल्या सास नावाचं पथक गेल्या 16 वर्षापासून निरपेक्ष भावनेनं अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहेत। आतापर्यंत या पथकानं 5000हून अधिक जणांची मदत केली आहे। या पथकाचे शिलेदार आहेत श्याम सवई। श्याम सवई यांनी विविध घटनांमधल्या नागरिकांचे प्राण वाचवले आहेत। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। देवतरी त्याला कोण मारी ही म्हण आपणा सर्वांनाच माहिती आहे। या म्हणीप्रमाणे रस्ते अपघातात जखमी झालेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथल्या सास अर्थात सर्वधर्म आपत्कालीन पथकाच्या माध्यमातून 1 सेकंद 1 कॉल अभियान राबवलं जातं आणि त्या माध्यमातून अपघातग्रस्त रुग्णांपर्यंत पोहोचून प्राण वाचवण्याचं महान कार्यही केलं जातं। या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी कारंजा येथे सास कंट्रोल रूमची स्थापना केली आणि तेव्हापासून या पथकानं 5000पेक्षा अधिक जणांना मदत केली आहे। घटनास्थळी कसा प्रथमोपचार करावा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सवाई आणि त्यांच्या मित्रांनी घेतलं आहे। 2007ला अशी एक घटना घडली की मी वाशिमवरून कारंजाला येत असताना आमचा बाईकचा ऍक्सिडेंट झाला आणि आम्ही रोडवर पडून होतो। तेव्हा तब्बल 2 तासापर्यंत आम्हाला कुठल्या प्रकारची मदत मिळाली नाही। कसाबसा मित्रांच्या साहाय्याने घरी आलो आणि मग ठरवलं की आपल्याला जर मदत मिळाली नाही तर ठीक झालं, पण आपल्यासारखा कोणी 2 तास रस्त्यावर राहायला नाही पाहिजे। म्हणून कारंजापासून 40 किलोमीटर अंतरावर सुरुवातीला गुरुदेव आश्रमच्या ओमनी गाडीने, जी कारंजा तालुक्यातली पहिली एनजीओ जी गाडी आहे, तिने आम्ही अपघातग्रस्तांना मदत करत होतो। लोक आउट करायचे होते की आम्हाला वाचवा वाचवा, आणि अशा वेळेस आम्ही फक्त मदतीचा हात देत होतो। यामध्ये त्यांना रुग्णालयामध्ये आणणे, त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागणे, त्यांना उपचारासाठी मदत करणे, सोबत टीम वाढत गेली। मग पूर परिस्थिती असो, आग लागो किंवा वेगळी समस्या, मग याच्यातून आम्ही 1 सेकंड 1 कॉल न्यू लाईफ अभियान सास कंट्रोल रूम एक तयार केलं। या ठिकाणी लोकांना, जनता आणि प्रशासन यामधली जी दुरी असते त्याच्यातला एक दुवा म्हणून आम्ही काम करतोय। या मानवसेवी कार्यासाठी हे पथक शासन अथवा अन्य कोणाकडूनही 1 रुपयाचीही मदत घेत नाही। केवळ अपघातग्रस्तांनाच मदत करणं एवढ्यापुरतीच सासची समाजसेवा मर्यादित नाही, तर आजवर त्यांनी अनेक बेवारस मृतदेहांवर स्वखर्चानं अंत्यसंस्कारही केले आहेत। रस्त्यावर फेकलेल्या बेवारस अर्भकांनाही त्यांनी वाचवलं आहे। अपघात म्हटलं आणि कोणती आपत्ती म्हटलं की श्याम सवई लगेच धावून जातो। त्याच्यावर खरं तर आपण चिंतन करून एखादा प्रबंध लिहायला पाहिजे, अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे। कारण की कोणाचाही जीव वाचो हा त्याच्यातला एक खरा तळमळ असते, आणि कोणताही अपघात घडो, कोणतीही आपत्ती येऊ, शासन असो की इतर लोकांच्या संदर्भात असो, तो तात्काळ धावून जातो आणि लोकांना मदत करतो। कोणत्याही जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव महत्त्वाचा, हे त्याचे एक ध्येय असते। साहस या त्यांच्या संघटनेकडून त्यांच्याकडून अनेक कामं होतात आणि मानवोपयोगी आणि मानवाचा जीव वाचवण्याचं काम, अहिंसा परमो धर्मासारखं काम ते करत आहेत। श्याम सवाई यांनी आपल्या पथकामध्ये अकोला, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातल्या 1700 युवक युवतींना सदस्य करून घेतले। यामध्ये जलतरणपटू, आरोग्यसेवक, सर्पमित्र यांच्यासह 27 जण रुग्णवाहिका चालक आहेत। म्हणजे बरेचसे असे कुठल्याही प्रकारची आपत्ती आली त्या आपत्तीला आम्ही अंजाम देतो आणि ती रेस्क्यू स्क्वॉडला पोहोचून बरेचसे रेस्क्यू करतो। बरेचसे या रेस्क्यूच्या वेळेस आम्हाला बरेच टाइम होतात, जसे की 2-2, 3-3 दिवस आम्हाला डेड बॉडी भेटत नाही, तरीही आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाचा पर्वा न करता आम्ही त्या रेस्क्यूला अंजाम देत राहतो। नेमकाच मानोरा कारंजा रोडवरील या पुलावर एक अपघात झाला होता आणि एक कॉल केल्याबरोबर श्याम सवई यांची टीम या ठिकाणी हजर झाली आणि तात्काळ त्या रुग्णाला आपल्या रुग्णवाहिकेमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचवण्याचं काम हे श्याम सवई सास कंट्रोल रूम 1 सेकंड 1 कॉल न्यू लाईफ अभियान याद्वारे राबवण्यात येते आणि नेहमीच ते सतर्क असतात। समाज आपल्याला खूप काही देतो, त्याची परतफेड करणं आवश्यक आहे। हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचा विचार पुढे ठेवून श्याम सवाई यांचा सास हा सेवारत अपघातग्रस्त तसंच दुःखी पीडितांसाठी वरदान ठरत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम।